आता पुण्यात्म्यांनो, तुमच्यासमोर ढीगभर पुरावे गोळा करून एकत्र करून दाखवले, तेव्हा हे मन स्वीकार करेल, अज्ञान दूर करेल आणि ज्ञान ग्रहण करेल. आता तुम्हाला दाखवतो श्री शिवपुराणमध्ये, जे हे दुर्गा या तिघांची माता आहे, या ब्रह्मा विष्णू महेशची, आणि हा सदा शिवरूपी काळ आहे. काळरूपी ब्रह्म हा आहे यांचा पिता. बघा, श्री शिवपुराण गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, केवळ हिंदीमध्ये. आता याचे आम्ही तुम्हाला, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. यात ब्रह्माजी सांगत आहेत आपला पुत्र नारदाला. हे संक्षिप्त शिवपुराण पान 98 खालून आपला पुत्र नारदाचे हे बोलणे ऐकून लोकपितामह ब्रह्मा तिथे अशा प्रकारे म्हणाले. हे 99 पानावर आहे आणि हा रुद्रसंहितेचा 6वा अध्याय आहे. ब्रह्माजी म्हणाले, ब्रह्मण, देव शिरोमणी, तुम्ही सदा समस्त जगताच्या कल्याणाप्रती झटत असता. तुम्ही लोकांच्या हितार्थ ही एक खूप मोठी उत्तम गोष्ट विचारली आहे. हे सगळे सांगत असताना की सृष्टीची रचना कोणी केली आहे इथे येऊया. ज्या परब्रह्मविषयी ज्ञान आणि अज्ञानांनी पूर्ण युक्त्यांद्वारे अशा प्रकारे उपाय केले जातात, त्यामध्ये काही काळानंतर काही वेळाने दुसऱ्याची इच्छा व्यक्त केली, त्याच्या मनात एकातून अनेक होण्याचा संकल्प निर्माण झाला, तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीद्वारे स्वतःसाठी एका मूर्तीची कल्पना केली. आणि जो मूर्तीरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती कोण आहे? हे 100 पान वाचत होतो आपण. 100व्या पानावर भगवान सदाशिव आहे. हा काळ आहे सदाशिव. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकाकी राहून स्वेच्छेनुसार विहार करणाऱ्या त्या सदाशिवाने आपल्या विग्रहाने आपल्या शरीरातून स्वतःच एक स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, जी स्वतःच्या श्रीअंगातून कधीही विलग होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान प्रकृती, प्रकृती देखील म्हणतात त्या दुर्गेला. गुणवती माया बुद्धितत्वाची जननी आणि विकाररहित म्हटलं गेलंय. त्या शक्तीला अंबिका म्हटलं गेलंय. तिलाच प्रकृती दुसऱ्यांदा परत म्हटलं गेलंय. प्रकृती सर्वेश्वरी आणि त्रिदेव जननी, नित्या आणि मूल कारण देखील म्हणतात. सदाशिवाकडून प्रकट केलेल्या त्या प्रकृतीच्या 8 भुजा आहेत. तर प्रकृती दुर्गेला म्हणतात. हे अगदी स्पष्ट झालं. हे जे सदाशिव आहेत त्यांना परमपुरुष शिवशंभू आणि महेश्वर म्हणतात. 101 पानावर आपण जाऊया. रुद्रसंहिता आहे, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. त्याने आपल्या सर्व अंगभर भस्म फासलेले असते. त्या काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी, हा काळरूपी ब्रह्म आहे, हा काळरूपी ब्रह्म हा काळ आहे. काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीच्या बरोबर शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केले. आता मला काय सांगायचे तुम्हाला, हे प्रिय आणि प्रियतम रूप शक्ती आणि शिवा हे पतिपत्नीच्या रूपात तिथे काशीत राहत असत. देवर्षे एके दिवशी त्या आनंदवनात विहार करत असताना शिवा आणि शिवाच्या मनात असे आले की एखाद्या दुसऱ्या पुरुषाची सृष्टी देखील निर्माण केली पाहिजे, ज्याच्याकडे या सृष्टी संचालनाचे महान कार्य सोपवून आपण दोघे केवळ काशीमध्ये राहून इच्छेप्रमाणे फिरू शकू आणि निर्वाण धारण करू. असा विचार करून, निश्चय करून, शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या वामभागाच्या 10व्या अंगावर अमृत चोळले. म्हणजे दुर्गेसोबत पतिपत्नी व्यवहार केला, ज्यामुळे तिथे एका पुत्राची उत्पत्ती झाली. तिथे एक पुरुष प्रकट झाला. त्याचे नाव काय ठेवले? हे 102 पानावर आहे. ही रुद्रसंहिता. शिव म्हणाले, वत्सा, व्यापक असल्यामुळे तुझे विष्णू हे नाव प्रसिद्ध झाले. म्हणजे विष्णू आणि ब्रह्मा हे शिव याचे पुत्र आहेत. हा काळरूपी ब्रह्म दुर्गा याची पत्नी आहे. आणि मग हा इथे 6वा अध्याय संपला, हा रुद्रसंहितेचा. आणि 7व्यामध्ये भगवान ब्रह्माजी म्हणतात, देवर्षे, तत्पश्चात कल्याणकारी त्या सांब सदाशिवने पूर्ववत प्रयत्न करून मला आपल्या उजव्या अंगातून प्रकट केले. ज्याप्रमाणे विष्णूला केले होते तसे मला केले, बेशुद्ध केले मला. पुण्यात्म्यांनो, हे स्पष्ट झाले की दुर्गेला प्रकृती म्हणतात. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा.
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.